Welcome to all BSc second year student. Today's topic is the scales. लास्ट जो लेक्चर झाला लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की स्किन्स आणि स्केलचा टॉपिक तुम्हाला विचारला जातो. जो स्किनचा टॉपिक आहे तुम्हाला 4 मार्क्ससाठी राहील. त्याच्यामध्ये तुम्हाला डर्मिस आणि एपिडर्मिस विथ त्याची डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि फंक्शन्स. आणि त्याच्यानंतर जो सिंगल टॉपिक अजून तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारला जातो तो म्हणजे स्केल्सचा. ओके, सो टुडेज टॉपिक इज द स्केल्स. स्केल्समध्ये बघा ज्या फिशेस असतात फिशेसची जी स्किन असते ती कवर्ड कशाने असते विथ ॲन एक्झोस्केलेटननी. सो इन द फॉर्म ऑफ स्केलच्या फॉर्ममध्ये म्हणजे ज्या फिशेस असतात त्यांची जी स्किन असते ती कवर्ड राहते एक्झोस्केलेटननी इन द फॉर्म ऑफ स्केलच्या फॉर्ममध्ये. जी कॅटफिश असते आर डिओइड ऑफ एनी स्केल्स. जी कॅटफिश राहते ती डिओइड असते ऑफ एनी स्केल्सनी. आता स्कॉलिडॉन जे आहे ऑर द पेल्कॉइड. स्कॉलिडनमध्ये जे प्लॅक्लॉइड असतात त्या प्लॅक्लॉइड काय करतात स्केल्स आर प्रेझेंट असतात. प्लॅक्लॉइड जे असतात ते स्केल्स प्रेझेंट आहे. अँड देन दीज आर मायन्यूट डर्मल टेंटॅकल्स. त्याच्यामध्ये काय असतात मायन्यूट डर्म टेंटॅकल्स असतात विच आर अरेंज इन रेग्युलर ऑब्लिक्यू. ते कसे असतात विच आर अरेंज इन रेग्युलर ऑब्लिक रोजमध्ये. अँड देन एक्झोस्केलेटन ऑफ द शार्क्स अँड फॉर्म करतात एक्झोस्केलेटन ऑफ शार्क. पुन्हा रिपीट करते बघा. ज्या फिशेस असतात त्या फिशेसची जी स्किन असते ती कवर्ड कशाने असते एक्झोस्केलेटन इन द फॉर्म ऑफ स्केल्समध्ये. ओके, सेकंड पॉईंट इज द कॅट फिशेस जे असतात डिओइड ऑफ एनी स्केल्सनी. स्कॉलिडॉन जे आहे स्कॉलिडॉनमध्ये प्लेकॉइड स्केल्स असतात प्रेझेंट राहतात. स्कॉलिडॉनमध्ये प्लेकॉइड स्केल्स प्रेझेंट्स आहे. अँड कसे राहतात ते मायन्यूट डर्मल टेंटॅकल्स असतात. दीज आर द मायन्यूट डर्मल टेंटॅकल्स अरेंज कसे आहे रेग्युलर ऑब्लिक रोजमध्ये अँड फॉर्म करतात एक्झोस्केलेटन ऑफ शार्क. काय फॉर्म करतात ते एक्झोस्केलेटन ऑफ शार्क. ओके, द नेक्स्ट पॉईंट प्लेकॉइड स्केल्स जे असतात कन्सिस्ट करते 2 पार्ट्स. प्लेकॉइड स्केल जे असतात टोटल कन्सिस्ट करतात 2 पार्ट्स. आता त्याच्यामध्ये बघा डायग्राम्ससुद्धा दिलेली आहे 1.16 फिगर. प्लेकॉइड स्केल्स ऑफ स्कॉलिडॉन. प्लेकॉइड स्केल्स ऑफ जे असतात प्लेकॉइड स्केल पर्टिक्युलरली 2 पार्ट्स कन्सिस्ट करतात. फर्स्ट इज द डायमंड शेप बेसल प्लेट. डायमंड शेपची काय असते बेसल प्लेट राहते. अँड द फ्लॅट ट्रायडंट स्पाइन. काय असतं फ्लॅट ट्रायडंट स्पाइन. पुन्हा बघा जो बेसल प्लेट आहे ती डायमंड शेप असते आणि फ्लॅट ट्रायडंट स्पाइन असतात. बेसल प्लेट इज एम्बेडेड इन द स्किन अँड फर्मली हेल्ड बाय द शार्पिस फायबर्स अँड कनेक्टिव्ह टिश्यू फायबर्स. जे बेसल प्लेट आहे ती कशाने एम्बेडेड आहे इन द स्किनने अँड ते हेल्ड काय करते बाय द शार्पिस फायबर्स आर अँड द कनेक्टिव्ह टिश्यू फायबर्स. सेंटर जो आहे सेंटर ऑफ द बेसल प्लेटचा परफोरेटेड बाय अन ॲपरेचर known as opening of pulp cavity through which the blood vessels and nerve from the dermis supplied to the scale. पुन्हा रिपीट करते पॉईंट्स बघा. एकदा तुम्हाला फर्स्ट पॅरेग्राफ रिवाइज करते. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ज्या फिशेस असतात त्यांची स्किन कशाने कवर्ड असते एक्झोस्केलेटन इन द फॉर्म ऑफ द स्केल्स. ज्या कॅटफिश आहे ते डिओइड असतात ऑफ एनी स्केल्सने. आणि जो स्कॉलिडॉन आहे स्कॉलिडॉन काय असतात प्लेकॉइड स्केल्स असतात प्रेझेंट. आणि मायन्यूट डर्मल टेंटॅकल्स असतात अरेंज राहतात रेग्युलर ऑब्लिक रोजमध्ये अँड फॉर्म करतात एक्झोस्केलेटन ऑफ शार्क. ओके, आता सेकंड पॅरेग्राफ जी आहे तर सेकंड पॅरेग्राफमध्ये तुम्हाला फिगर्स बघायची आहे 1.16 नंबरची. प्लेकॉइड स्केल्स जे असतात ते कन्सिस्ट करतात 2 पार्ट्स. जो बेसल प्लेट असतात त्या डायमंड शेप आहे आणि फ्लॅट ट्रायडंट स्पाइन असतात. देन नेक्स्ट पॉईंट बेसल प्लेट जे आहे त्या एम्बेडेड असतात इन द स्किनमध्ये. कशामध्ये एम्बेडेड आहे त्या स्किनमध्ये. अँड हेल्ड करते बाय द शार्पिस फायबर्स अँड कनेक्टिव्ह टिश्यू फायबर्स. हेल्ड कशाला करतात त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली लक्ष ठेवायचं आहे कनेक्टिव्ह टिश्यू फायबर्स. आता हा झाला बेसल प्लेट. बेसल प्लेट जे आहे त्याचा पार्ट झाला. आता बेसल प्लेटचा जो सेंटर पार्ट आहे सेंटर पार्ट फिगरमध्ये बघा प्रोफर्टेड बाय अन ॲपरेचर नोन ॲज ओपनिंग ऑफ पल्प कॅव्हिटी. आता जो बेसल प्लेटचा जो सेंटर पार्ट आहे ते काय असते परफ्रोटेड बाय अन ॲपरेचर. त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे त्याला म्हटलं जाते ओपनिंग ऑफ पल्प कॅव्हिटी थ्रू विच द ब्लड वेसल्स अँड नर्व फ्रॉम द डर्मिस सप्लाइड टू द स्केल.
जी ओपनिंग राहते पल्प ऑफ कॅव्हिटीची त्या ठिकाणी काय थ्रू विच द ब्लड वेसल्स अँड नर्व जे असतात फ्रॉम द डर्मिस सप्लाइड करतात टू द स्केल्स. जो बेसल प्लेट जे आहे इज फॉर्म ऑफ द ट्रायबॅक्युलर क्लॅसिफाईड टिश्यू क्लोजली अलाइड टू द सिनिमेंटियम ऑफ द मॅमिलियन टूथ. पुन्हा पॉईंट सांगते लास्ट. जी बेसल प्लेट आहे ते फॉर्म काय करते ऑफ द ट्रायबॅसिक्युलर क्लॅसिफाईड टिश्यू आणि क्लोजली अलाइड कुठे असते टू द सिंटॅमिटम ऑफ द मॅमिलियन टूथमध्ये. ओके. देन नेक्स्ट पॉईंट इज द ट्रायडंट स्पाइन. ट्रायडंट जे स्पाइन असतात ट्रायडंट स्पाइन जे असतात प्रोजेक्शन आउट ऑफ द स्किन बॅकवर्डली डायरेक्टेड अँड फॉर्म द वन ऑफ द मिडन अँड टू लॅटरल स्पाइन्स. ट्रायडंट स्पाइन जे असतात ते प्रोजेक्शन कुठे असतात आउट ऑफ द स्किन अँड बॅकवर्ड डायरेक्टेड अँड फॉर्म काय करते वन मिडन अँड टू लॅटरल स्पाइन्स. ओके. इन स्ट्रक्चर अ पॅल्कॉइड स्केल रिसेंबल्स अ टूथ. काय प्रेझेंट आहे याच्यामध्ये टूथ. स्पाइन्स हॅज अ एक्सटर्नल कव्हरिंग ऑफ द इनॅमल लाईक हार्ड अँड ट्रान्सपरंट मटेरियल कॉल्ड ॲज अ विट्रोडेंटाईन. त्याच्यामध्ये काय म्हटलं जे स्पाइन्स असतात त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे एक्सटर्नल कव्हरिंग ऑफ इनॅमल लाईक हार्ड अँड ट्रान्सपरंट मटेरियल प्रेझेंट आहे कॉल्ड ॲज अ विट्रोडेंटाईन. इज फॉलोड बाय अ लेअर ऑफ डेंटाईन encasing a pulp cavity from which several branching dentine canculi and radiate in different directions. ह्या ज्या लेयर्स असतात ऑफ द डेंटाईनच्या इनकेसिंग अ पल्प कॅव्हिटी जे असते ते फ्रॉम काय करते विथ सेव्हरल ब्रांचिंग डेंटाईन कॅन्क्युली रेडिएट इन डिफरंट डायरेक्शन्समध्ये. हा जो लास्ट पॅरेग्राफ आहे तुम्हाला पुन्हा रिपीट करते बघा. जे ट्रायडंट स्पाइन्स असतात ते प्रोजेक्ट कुठे होतात आउट ऑफ द स्किनमध्ये. बॅकवर्ड डायरेक्टेडमध्ये प्रेझेंट राहते. वन जे आहे ती मिडन स्पाइन अँड टू लॅटरल स्पाइन्स प्रेझेंट आहे. ओके. आता जे स्ट्रक्चर दिलेलं आहे प्लॅकॉइड स्केलचं रिसेंबल्स कोणासोबत आहे अ टूथ. ह्या ज्या स्पाइन्स असतात अँड एक्सटर्नल कव्हरिंग जे असते एन एमल लाईक द हार्ड अँड ट्रान्सपरंट मटेरियल असते त्याला काय म्हणतात विट्रोडेंटाईन. त्याला काय म्हणतात विट्रोडेंटाईन. ओके. It is followed by a layer of dentine encasing the pulp cavity from which several branching dentine canculi radiate in different directions. आता म्हणजे ह्या जे लेअर असतात डेंटाईनच्या ते काय असतात त्याच्यामध्ये जी पल्प कॅव्हिटी असते ती पल्प कॅव्हिटी फॉर्म काय करते सेव्हरल ब्रांचिंग डेंटाईन कॅन्क्युली रेडिएट ते जे असतात डिफरंट डायरेक्शन्समध्ये प्रेझेंट्स असतात. ओके. पल्प कन्सिस्ट करते ओडोनोब्लास्ट अँड ब्लड वेसल्स अँड नर्व फायबर्स. जे पल्प असतात त्याच्यामध्ये काय कन्सिस्ट करतात पर्टिक्युलरली ओडोनोब्लास्ट ब्लड वेसल्स अँड नर्व फायबर्स. सो इन दिस लेक्चर दिस टॉपिक completed. Today's lecture is start the topic digestive system. Thank you.